हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे निधीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मटन रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 300 ग्राम मटन, 2 मीडियम साइजचे बटाट, त्याला मी असं क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे। 2 मीडियम साइजचे बारीक चिरून घेतलेले कांदे, 1 मोठा साइजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ, खडे मसाले तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता। 2 चम्मच मिरची अद्रक व लसूणची पेस्ट, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच घरगुती लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर आणि पाव चम्मच गरम मसाला। मी कुकर आधीच गरम करत ठेवलं होतं। त्यामध्ये घालूया 4 चम्मच तेल। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये घालूया खडे मसाले आणि खड्या मसाल्यांना 10 सेकंदसाठी फ्राय करून घेऊया। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। आता त्यामध्ये घालूया बारीक चिरलेले कांदे आणि त्याला परतवून घेऊया। कांद्याचा कलर हलका चेंज होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता त्यामध्ये घालूया मिरची अद्रक व लसूणची पेस्ट, घालून त्याला 30 सेकंदसाठी परतवून घ्यायचंय। आता त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो आणि परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया थोडंसं मीठ घातल्याने टोमॅटो आणि कांदा जो आहे तो लवकर शिजला जातो। मीठ घालून परतवून घेऊया। टोमॅटो छान शिजलेला आहे। त्यामध्ये घालूया मसाले आणि परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया थोडंसं पाणी घातल्याने मसाले जे आहे ते खाली लागत नाही आणि भाजीला खूप छान कलर येतो। पाणी आटेपर्यंत परतवत राहायचं आहे। पाणी आटलेलं आहे। आता त्यामध्ये घालूया बटाट आणि त्याला मसाल्यांसोबत छान मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये घालूया मटन आणि मटनला सुद्धा बटाट आणि मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये घालूया 2 ग्लास पाणी। जर तुम्हाला रस्सा जास्ती हवा असेल तर तुम्ही जास्ती पाण्याचा वापर करू शकता। पाणी घालून एकदा परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आपण आधी पण घातलं होतं। मीठ घालून एकदा मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेम वरती 6 शिटी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। जर मटण लवकर शिजत नसेल तर तुम्ही त्यामध्ये एक सुपारी सुद्धा घालू शकता। सुपारी घातल्याने मटण जो आहे तो लवकर शिजला जातो। सहा शिटी आलेले आहेत। आता कुकरला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण त्याचं झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता मटण जे आहे ते एकदम छान शिजलेलं आहे। जर 6 शिटीमध्ये मटण शिजलं नसेल तर तुम्ही अजून 3 ते 4 शिटी घेऊ शकता। आता त्यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एकदा त्याला परतवून घेऊया।
आणि एकदम सोपी व कमी साहित्य लागणारी मटनची रस्सा भाजी बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू. कीप वॉचिंग निधीज किचन।